आरक्षण द्यायचं म्हणल्याच्यानंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे. म्हणजे खरं आहे, सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहे, 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको होईल. पण दुसऱ्या बाजूनं तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं. त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहे ते आरक्षणाचे विरोधी आहेत. पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता. संघर्षाची किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून ह्या प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे. केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल. जर 58% 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तिढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे. आणि म्हणून आम्ही संसदेच्या काही सहकार्यांचे सुसंवाद साधतो. मी हे संख्या या ठिकाणी आहेत. आमची त्यांची आणि अन्य सहकार्यांची बैठकी झाली की आपण गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही बाब देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण पटवून देऊ. का हे जे काही सूचना करतात ना हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते. त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका. सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत. त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.